बुलेटिनमध्ये आपल्याला दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झालाय। वीटभट्टी कामगारांवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी असल्याची माहिती मिळते। सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचा आता शोध सुरू आहे। दोन्ही मजूर छत्तीसगडमधील असल्याची ही महत्त्वाची माहिती मिळते। तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। केलम कुलगाम में आज देर गए एक आतंकवादी एक दहशतगर्दाना हमला और इस हमले में दो नॉन लोकल्स के ज़ख्मी होने की इतला और उसमें से जो एक है उसे अस्पताल लाते हुए उसकी मौत जो है वाक़ा हुई है, जबकि दूसरा जो नॉन लोकल लेबर है वो अभी ज़ेर इलाज है। यहाँ गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अनंतनाग की हम बात कर रहे हैं तो यहाँ दोनों को लाया गया था, जबकि एक में से उनकी मौत हो गई है और दूसरा जो है अभी ज़ख्मी हो गया। ये आतंकवादी हमला, जो ये दहशतगर्दाना हमला यहाँ केलम कुलगाम में पेश आया और अभी तक फ़िलहाल हालांकि जम्मू कश्मीर पुलिस या फिर दीगर सिक्योरिटी एजेंसीज़ ने अभी इसकी पुष्टि नहीं की है और आया इसमें कितनी लोगों की मौत वाक़ई हुई है वो भी पुष्टि होना बाकी है। लेकिन फ़िलहाल अभी जो हमें इतला मौसूल हुई है उसके मुताबिक फ़िलहाल एक नॉन लोकल की मौत वाक़ई हुई है, जबकि दूसरा ज़ख्मी है जिसका इलाज यहाँ गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में अंजाम दिया जा रहा है। ये आप देखिए, ये काफ़ी तादाद में यहाँ पे सिक्योरिटी फोर्सेज जम्मू कश्मीर पुलिस और दीगर सिक्योरिटी एजेंसीज़ की नफरी तैनात हैं। और इस हवाले से हम आपको बताएं कि केलम कुलगाम का जहाँ तक ताल्लुक़ है, केलम कुलगाम में जो है फ़ौज ने अपना सिक्योरिटी फोर्सेज ने अपना दायरा जो है वसी किया है। तलाशी अभियान शुरू कर दिया गया है और पूरे इलाके का मुहासरा कर दिया गया है और जो इसमें मुलव्वस जो दहशतगर्द हैं उनको जो है उनको एलिमिनेट या उनको नैब करने की कोशिशें जो है लगातार जारी। आप देख रहे हैं यहाँ पे अगर हम गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अनंतनाग की बात करें तो यहाँ पे अभी फ़िलहाल दोनों को लाया गया था, जिसमें दो में से एक नॉन लोकल की जो मौत है वो वाक़या हुई है, एक अभी ज़ख्मी है और बताया जा रहा है कि दोनों का ताल्लुक़ छत्तीसगढ़ से है और यहाँ पे एक मकामी ब्रिक किलन यानी कि ईंट के भट्टे में काम कर रहे थे और ये शाम के वक्त जो है ये दहशतगर्दाना हमला जो है ये अंजाम दिया गया। फ़िलहाल अभी पुलिस की तरफ से या दीगर सिक्योरिटी एजेंसी या जो भी जो इंतज़ामी एजेंसियां हैं उनकी तरफ से अभी ट्वीट आना या ऑफिशियल प्रेस रिलीज आना फ़िलहाल बाकी है। फ़िलहाल सिक्योरिटी फोर्सेज ने अपना दायरा जो है वसी कर दिया है। ज़हूर रिजवी, न्यूज़ 18 नेटवर्क, अनंतनाग। तर या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। या हल्ल्याविषयीचे अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास पुढची बातमी पाहूया। पुण्यातील चाकण एमआयडीसी मध्ये खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे। 1,500हून अधिक कंपन्या आणि सुमारे 10 लाख कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासावर याचा परिणाम होत असून माल वाहतुकीवरही खोळंबा उडतोय। दरवर्षी सुमारे 50,000 कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्या या उद्योग नगरीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उद्योग क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त आहे। रस्त्यांची दुरावस्था आणि कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून केली जाते। आता या खड्ड्यांमुळे कंपनीचं नुकसान म्हणजे जवळजवळ लेट कमिंगमुळं कर्मचाऱ्यांचं पहिलं नुकसान असं होतं की त्यांना लेट मार्क लागतो, त्यांचं आर्थिक नुकसान होतं। त्याच्यानंतर खड्ड्यांमुळे त्यांना जे आजार होतात, मणक्याचे त्रास असतील किंवा मानेचे त्रास चालू होतात, त्यांना तो आर्थिक भूर्दंड लागतो। काही चौक जे आहेत चाकणचे ते मोठे करण्यात आले। हे चौक मोठे केल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरचे कोंडी फुटलेली आहे असं साधारण दिसतं। पण आता पुन्हा ज्यावेळेस आता आपण पावसाळ्यात उभे आहोत तर याच रस्त्यावरती पुन्हा तेच ट्रॅफिक पाहायला मिळत आहे। या कामगारांच्या ज्या राहण्याच्या सोयी आहेत त्या आमच्या प्रत्येकी 100 खोल्या इथे चाकणमध्ये रहिवाशांच्या आहेत स्थानिकांच्या। आणि आत्ता या एमआयडीसीच्या रोडमुळं 4 जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर एक डॉक्टर मृत पावलेला आहे आणि हे 5ही जण मृत झालेले आहेत। चाकण एमआयडीसीला म्हणता येईल की काही प्रमाणात गळती लागलेली आहे। अनेक कंपन्या बाहेर जाण्याच्या वाटेवरती आहेत आणि त्यामुळं स्थानिक नागरिकांचा सुद्धा खूप मोठा नुकसान यामध्ये आहे। या चाकण एमआयडीसीवरतीच हे सर्व चाकण बसलेलं आपल्याला दिसतंय। आमची सगळ्यांची प्रशासनाला एकच विनंती आहे, आपण एक कठोर भूमिका घेऊन एक कायमस्वरूपी तोडगा
या रस्त्यांच्या समस्येसाठी काढायला पाहिजे, कारण की या रस्त्यांच्या दुष्परिणामामुळे वाहनांचे नुकसान होतेच. हा वैयक्तिक नुकसान तर आहेच, पण आरोग्याचं नुकसान. या खड्ड्यांमध्ये जाऊन टू व्हीलरचे ॲक्सिडेंट होतात, त्यांच्या परिवाराला मेडिकल खर्च, हॉस्पिटलचा खर्च हा यांना सामोरे जावं लागतं. छत्रपती संभाजीनगरच्या आमसर येथील महादेव मंदिरातील धबधबा ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे या परिसरातील सौंदर्य अधिकच खुललंय. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागलाय. या परिसरात भाविकांनी आणि पर्यटकांनी हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. पुढची बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना 1 ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.